टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फसवलंय. क्षेत्ररक्षक धावतायत तोपर्यंत सिंगल मधून डबलचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि आमच्या समवेत देखील हे मेगा फायनल मध्ये नक्कीच प्रदीपजी सर जोडले जातील. प्रदीपजी सर, आपण सकाळपासून पाहतोय जाबरवाडी टीम अगदी चांगला खेळ त्यांचा देखील राहिला आणि जिंकत असताना अगदी पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये या संघामध्ये मी म्हणेन ज्यावेळेला आपली स्थापना झाली, इथे ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे सांगतात की व्हाईट बॉल आणि एक सिंगल धावफलकावरती 2-3 धावा झाल्या. धावफलकावरती स्थापना झाली त्यावेळेला एक परिस्थिती अशी होती की या जाबरवाडी टीम मध्ये प्लेअरची कमी होती. झगडत होते, संघर्ष करत इथपर्यंत त्यांचा प्रवास आपण पाहिला आणि आज त्यांच्या नशिबामध्ये हे स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळतंय. चांगला फटका तिथे मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक सिंगल आले, दुसरीचा नक्कीच प्रयत्न केला जातोय, परंतु तिथे आकाश मात्र सकाळपासून चांगली मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सर, अगदी जाबरवाडी टीमचा आपण विचार केला तर शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि या संघाने खूप मेहनत केली, जिद्द ठेवली, परंतु हार मानली नाही. अगदी धाक आहे. 100 सामने आम्ही जरी हारलो ना तरी 101वा सामना आम्ही जिंकणार आणि त्याच प्रयत्नातून त्या संघर्षातून आज मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. मोठा फटका समोर दिशेला खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये नो मॅन्स लँड मधून 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमा पार 4. नक्कीच या ठिकाणी आनंद मानेच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळालाय. एका दिवशीला आपण पाहिलं काही सकाळच्या मॅच मध्ये संदेश माने चांगली फलंदाजी करत होता, त्याच्यानंतर मात्र ही आक्रमक सोडी जो आपण पाहतोय ना मैदानाच्या आतमध्ये संदेश माने आणि आनंद माने अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती एक मोठा फटका चौकार आलाय. आनंदच्या बॅट मधून नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय जिथे शॉर्ट टर्म पुल आणि सक्सेसफुल फटका देखील पॉवरफुल फर्स्ट क्लास आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी षटकार येताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय आनंद माने. आजचा दिवस भाऊ खास आहे कारण प्रत्येक बॉलवरती आपण पाहिलं तर 6-4 मारतोय. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना आसमान बाकी है, अभी तोलना आसमान बाकी है. या षटकामध्ये आतापर्यंत चांगला खेळ, वॉट बॅटिंग. आंबोली टीम अगदी पहिल्याच बॉल पासून अटॅक करायला सुरुवात केले. 3 षटकांची मॅच, धावा झाल्या त्या आतापर्यंत 15 धावा. 15 धावा आपण पाहतोय. स्कोर बोर्ड वरती लागला गेलात आणि प्रतीक वरती देखील हल्ला केलाय. आनंद मात्र या ठिकाणी चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आनंदच्या बॅट मधून चौकार षटकार इथे येताना पाहायला मिळतात. तिने इथे मध्ये प्रतीक वरती हा देखील चांगला फटका पाहायला मिळाला. इथे देखील चांगला स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि इथे देखील हळूहळू चेंडू सीमा रेषेत पार जाताना पाहायला मिळतोय. आनंद अगदी चांगला आनंद देत असताना आंबवडी टीमला आपल्याला सर पाहायला मिळतोय. हो नक्कीच, आनंद गडे जिकडे तिकडे चोळीकडे. यास प्रत्येकाला आनंद दिलाय आंबोली टीम. अगदी याही टीमने जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली. सुरुवातीमध्ये थोडंसं स्ट्रगल केला, त्यानंतर संघाने मगाशी सांगितलं की आम्ही पहिल्याच वर्षामध्ये 3 पारितोषिके मिळवली. त्यानंतरचा प्रवास थोडासा खडतल राहिला, प्रयत्न सोडला नाही परंतु संघर्ष केलाय. स्विच हिटचा फटका, ऑन स्ट्रोक, क्रिकेटचं मानक सौंदर्य दाखवणारा उलटा पलटा, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील त्या 4. षटकार आहे का? येस, माफ करा, हा षटकार. स्विच हिटचा फटका, रिव्हर्स, ताकद, टायमिंग, क्लास, नजाकत, बऱ्याचशा गोष्टी सर या फटक्यामध्ये पाहायला मिळाल्या. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रिव्हर्स फटका आणि शेवटच्या चेंडूवरती देखील एक षटकार पाहायला मिळालाय. मागितले तरी सुख उसणं मिळत नाहीये. प्रयत्नाशिवाय कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाहीये. आपल्या देवावर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा. योग्य वेळ आली ना की इतकं देतो की मागायला देखील उत्तर नाहीये. कारण की ज्या संघर्षामधून या दोन्ही टीमचा प्रवास चालू झाला असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर बघता आज कासाई देवी चषक 2025 मध्ये 2 अव्वल दर्जाचे संघ या ठिकाणी अंतिम सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली 25. आकाश गोलंदाजीवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी तिथे मात्र शॉर्ट बॉल होता, थोडासा अंगावरती जाऊन बसला आणि तिथे मात्र आपण पाहतो ते डॉट चेंडूची सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सर नक्कीच आकाशचा आज दिवस खास आहे कारण आकाशने ज्याप्रमाणे बॅटिंग केले त्याचप्रमाणे गोलंदाजी करतो. एक चांगला खेळ, एक चांगलं क्रिकेट, बहुत संघर्ष केलाय. आकाश भाऊचा संघर्ष खूप मोठा आहे. नक्कीच मी त्याच्यावरची चर्चा करेल
परंतु संदेश माने हा तेवढाच ताकदीचा आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने भरलेला हा फलंदाज आहे. बाय 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 लोने ठोकलाय 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 षटकार. फुलटॉस चेंडूवरती अगदी समालोचन कक्षाकडे येणारा हा चेंडू आपल्याला आपण पाहायला मिळाला नाही. तिथे षटकार आनंदच्या संदेश मानेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर आकाशच्या बॅट मधून अगदी 8 षटकार एका मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. आकाश देखील कमजोर नाहीये, त्याला देखील माहिती आहे अजूनही माझी बॅटिंग बाकी आहे. जेवढे ठोकेल तेवढे नक्कीच तो देखील कव्हर केला. हा देखील चांगला पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू अगदी सीमारेषे पार, मिळतील धावा. संदेश माने सेट ऑन फायर. गोलंदाजाला कळतोय घायल, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. डॉन म्हणतात डॉन, हा जावलीचा डॉन आहे भाऊ. याची अलगच झलक आहे, सबसे अलग उसकी झलक. कारभार त्याचा हाय दमदार. नाम तो सुनाई होगा, संदेश माने द जावलीचा डॉन सेट ऑन फायर. आकाशला देखील लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी टाकत असताना त्याच्यावरती देखील आकाशला या ठिकाणी फटकेबाजी करताना पाहायला मिळते. अकुंठा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. दोन्ही बॅटर अगदी इन फॉर्म मध्ये आहेत. दोन्ही एंड कडून आपण जर पाहिलं तर संदेश ज्या वेळेला स्ट्राईक वरती होतोय त्याच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी, आनंदच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहता पाहता दुसरं षटक अजूनही संपलेलं नाहीये. संघाची धावसंख्या जर पाहिली तर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 38 या अंकांवरती. मोठी धावसंख्या नक्कीच सर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. येस, हाय स्कोरिंग मॅच. अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटने खेचलाय मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची चिक्की. आणि फलंदाजासमोर गोलंदाजी पडले, फिकी 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 आणि फिकी षटकार. काय फटका सजवलाय आनंदच्या बॅट मधून. आता मात्र चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. आयुष्यात सगळं हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहते. गोलंदाजाला हेच सांगेल, आयुष्यामध्ये असे खडतर प्रवास तुम्ही देखील सोसत आलात, परंतु गोलंदाजी करताना हा देखील प्रवास चांगला आहे. इथे देखील बॅक टू बॅक लगातार बार बार आनंदच्या बॅट मधून अजून एक मोठा ब्लास्ट, मोठा धमाका. कसाई देवी चषक 2025 मध्ये आपण पाहतोय. आनंद माने हे वादळ आज मैदानामध्ये सुनामी आणले. या खेळाडूने अगदी प्रत्येक दिशेने आणि प्रत्येक गोलंदाजाला आक्रमण केले. अटॅक अटॅक आणि अटॅक, प्रत्येकावरती आरपार पलटवार. धावा झालेत त्या एकूण सुनीलजी 50 या टीमची साजेदारी. 50 धावा झालेत आतापर्यंत. काय बॅटिंग केले, 2 षटकांच्या पाठीमागे 50 धावा, 1 उर्वरित षटक. आणि या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे हे 2 फलंदाज तुटून पडतील सर, याच्याकडे पाहिले जाईल. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक पाहिलं तर किती झाले, 50 धावा, 50 धावा झाल्यात पूर्ण. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र नवीन प्रयत्न केला जाईल. प्रशांत गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुसाट गाडी वेगाने चालली मी म्हणून अंबावडे टीमची. इथे मात्र ब्रेक द्यावा लागेल. अगदी फटका पॉवरफुल आहे, शॉर्ट अँड पोल सक्सेसफुल, ब्युटीफुल. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. संदेश मानेच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त धमाका षटकार. संदेश माने आज या टीमने पूर्णपणे कस काढलाय. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन चॅम्पियन ट्रॉफी गेली त्यानंतर मात्र या टीमने काहीतरी डोक्यामध्ये ठेवलं आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये अगदी मॅच केले. बॅटिंग यार अंबावडे टीम, सातारा जिल्हा, जावली तालुका, 22 गाव विभाग, कोयना नदीच्या बाजूला वसलेलं हे अंबावडे गाव. आणि या अंबावडे गावाने या क्रिकेटमध्ये बरंच काही जिंकलंय. प्रत्येकाची मनं जिंकले, चांगला खेळ जिंकलाय, प्रत्येकाचा विश्वास जिंकलाय. आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या संघाला सिद्ध केलंय. आज पकडला, शेवटच्या क्षणाला का होईना पण एक पकडला. प्रशांत साळके फिरकीच्या जाळ्यामध्ये पकडला. नो बॉल असेल आणि गोलंदाज आपण पाहतोय ऍक्शन थ्रो मध्ये सापडलाय. आणि पेनल्टीच्या धावा किती, 2 का 3? 3 धावा आणि नो प्लस. इथे मात्र फुल टॉस, फील्डचा चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय इथे मात्र डेड बॉल आहे.
पंचांचा कॉल आला. याच्या अगोदरचा नो बॉल होता. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाज अगदी ॲक्शन थ्रो मध्ये सापडला. पॅनल्टीच्या 3 धावा असतील. धावून किती काढले टोटल धावा नो बॉल वरती घेतल्या जातील त्या 5 धावा. इथून पुढे फ्री हिटची संधी कंटिन्यू असणार आहे. आनंद फलंदाजी करतोय. त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी आता मात्र आपण पाहिलं तर अकुट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खराब चेंडू आहे. अगदी अर्ध्या पिच मध्ये या चेंडूला रिलीज केल्यानंतर अगदी तिथे मात्र चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेला सर आणि तिथे वाईट कॉल आलाय. कष्ट एक अशी एक किल्ली आहे की जी नशिबात नसेल त्या गोष्टीचे सुद्धा दरवाजे उघडते. इथे दरवाजे उघडणार का? इथे मात्र पहा थोडासा चकवलाय, फसवलाय. चेंडू मात्र हळूहळू निघून चाललाय सीमारेषे पार. आनंदच्या बॅट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. पाहता पाहता सर मोठी धावसंख्या उभी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या शेवटची बॅटिंग करत असताना कुठेतरी जाबरवाडी टीमला त्या धावा चेस करताना अवघड जाणार आहे. नक्कीच सर हाय स्कोरिंग मॅच बनले. जरी जाबरवाडी टीमने सेमीफायनल मध्ये 70 धावांचे टार्गेट ठेवलं गेलं होतं, परंतु या मॅच मध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये आतापर्यंत धावा आपण पाहिले तर 66. मोठा पटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा गतीवरती बीट केलाय. डायरेक्ट फेकी, डायरेक्ट हिट. पंचांकडे क्राऊड अपील नाहीये. पंच पाहतात हा आउट असेल की नॉट आउट. सर डिसिजन काय प्लीज थोडं स्पीडअप घ्या. सेफ आहे. फलंदाज पोचलाय. 2 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक छोटी धाव जमा केली. बघा चांगलं क्रिकेट खेळायचं म्हटल्यानंतर अनेक संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागतं, कुठेतरी स्ट्रगल करावं लागतं आणि त्यातून तुम्हाला एक चांगला खेळ नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळतो. संदेश माने मोठा फटका बॅटच्या फ्लो मध्ये आलाय. बॉलला फेकून दिलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग. बिग 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 हिट. हा अँड हँडसम डॉनच्या बॅट मधून आलाय. धमाका षटकार. नक्कीच ठरवलं की सगळं होतं, फक्त माणूस जिद्दीने पेटला पाहिजे. जिद्दीने आज जिद्दीने पेटलाय. हा आनंद आपण पाहतोय. संदेश माने पाहतोय. संघाची मोठी धावसंख्या 73 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अर्थातच मोठी धावसंख्या आपण पाहिलं. संदेश चांगली फलंदाजी करतो. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 26 धावांची खेळी आणि त्याला साथ देत असताना आनंदच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर तब्बल 40 10 चेंडू मध्ये काय जबरदस्त खेळी पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका. हेलिकॉप्टर आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार होतो फरार. मिळतील धावा 4. पाहता पाहता अजून एक आनंदच्या संदेश मानेच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळतोय. संघर्षाचा काळ एकट्यानेच लढावा लागतो. चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुद्धा ओळख देतात. मात्र अंबावणे टीमची ओळख हळूहळू निर्माण बनत चालली, ओळख होत चालली आणि अव्वल क्रमांकाच्या स्थानावरती या संघाला देखील आपण काही दिवसानंतर पाहू शकाल. कारण की इथे मात्र पाहतोय दुष्काळ 13वा महिना, जिथे आपण पाहिलं धावा येतात परंतु आता मात्र हा वाईट +4 म्हणजे 5 धावा अंकित केल्या जातील. नक्कीच सर आधीच कर्जबाजारी, त्यात उष्णा शेजारी, आधीच थोडासा प्रेशर डोक्यावरती आहे. त्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी, त्यावरती 4. नशिबाने कुठेतरी घात केलाय. आतापर्यंत नशीब साथ होतं परंतु आता घात केलाय. धावांचा स्कोर भला मोठा. 3 षटकामध्ये एवढा धावा आजपर्यंत कधी घडल्या नसतील. तो इतिहास आज या अंबावणे टीमने निवृत्ती सर नक्कीच बनवलाय. नक्कीच या ठिकाणी ओपनर जोडी आपण पाहतोय चांगला खेळ करते. इथे मात्र चांगला फटका. नो लुक शॉट. अगदी इथे मात्र पायांवरती होता, त्याला देखील फेकून दिलाय. शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार लांबच लांब दूरवरचा आपल्याला पाहायला मिळालाय. या 6 धावेंच्या बरोबर आपण जर पाहिलं तर टोटल धावसंख्या 88 धावसंख्या झाली आहे. 9 चेंडू आणि 36 धावांवरती संदेश माने तर 10 चेंडू आणि 40 धावांवरती जर पाहिलं तर आनंद माने हे ओपनरची जोडी आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये अगदी मोठी सलामी, मोठी विश्व विक्रमी सलामी पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ. चला नवीन चेंडू द्या पंचांना मैदानाच्या आतमध्ये. 88 धावा झाल्यात आणि 89 धावांचं टार्गेट भलं मोठं या ठिकाणी ठेवलंय. आज 3 षटकांमध्ये एवढी मोठी धाव संख्या म्हणलं तर अगदी रेकॉर्ड्स म्हणावा की काय, कारण की या 3 षटकांमध्ये 88 धावा अगदी कुठलं अवघड आहे, परंतु तो कारनामा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
त्याचबरोबर कासाई देवी क्रिकेट क्लब संघ अंधारी यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलंय सामनावीर सौजन्य नवनाथदादा शांताराम शल्लार, त्याचबरोबर टी शर्ट सौजन्य गणेश दादा संपकाळ, रवींद्र दादा राशिवळे, त्याचबरोबर सन्मान चिन्ह नवनाथ दादा दोंडीबा शेलार, त्याचबरोबर अंपायर सौजन्य सचिन बजरंग शेलार, यूट्यूब सौजन्य जे लाईव्ह आपण पाहतोय अभिषेक पाटील बाळू यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य आम्हाला लाभलंय, समालोचक सौजन्य आम्हाला रामचंद्र विठ्ठल शेलार, त्याचबरोबर मालिकावीर सौजन्य विठ्ठल एकनाथ शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, त्याचबरोबर जेवण सौजन्य या ठिकाणी चंद्रकांत बाळू शेलार, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लागणारे बॉल नितीन भाऊसो साळुंके, त्याचबरोबर बॉल सौजन्य बेस्ट बॅट्समन नितीन भाऊसो साळुंके, बॉल सौजन्य संतोष गणपत शेलार, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन सौजन्य राहुल दादा जाधव पावशेवाडी यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, पाणी सौजन्य पाहिलं तर अभिषेक आनंद शेलार आणि बेस्ट फिल्डर सौजन्य अक्षय रवींद्र शेलार, त्याचबरोबर बॅनर सौजन्य तेजस शिवराम शेलार, ओमकार रमेश शेलार, स्टंप सौजन्य विकासदादा पवार आणि आदर्श खेळाडू अंकुश सर यांच्या माध्यमातून लाभले. या सर्व दात्यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचं कॉल आलाय. मॅचला होते सुरुवात. अल्ट्रा चेंडू आणि 89 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये आकाश ज्याने 9 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलेला चांगला फटका आहे. पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चेंडू होतो फरार. मिळतील धावा 4. खूप चांगला फटका सर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करणारा हा चौकार पाहायला मिळतोय. हमी किसी से कम नहीं है हे दाखवून दिले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. हा देखील चांगला फटका. इथे मात्र पहा काय करताय. बॅटची लिडिंग आहे. चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळाला आणि फलंदाज OUT आउट पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कोळगर गावचे सुपुत्र संपतदादा शिंदे, त्याचबरोबर राजाराम देखील शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. या आपला या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. कोळगर गावचे सुपुत्र संपतदादा शिंदे आपणास विनंती आहे या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील शुभ सन्मान करूयात. त्याचबरोबर राजेश शिंदे न्यूजपेपरचे सर्व त्यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. दोघांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. इथे मात्र पहा फटका आहे पॉवरफुल. चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 6. प्रमोदच्या बॅट मधून चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रिलॅक्स मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते कारण की जिथे मोठी धावसंख्या आहे गोलंदाज अगदी रिलॅक्स मध्ये गोलंदाजी टाकू शकेल. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. संपतदादा शिंदे कोळगर गावचे सुपुत्र यांचा या स्पर्धेदरम्यान यथोचित असा सन्मान केला जातोय. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण दादांचा करूयात शुभ सन्मान. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी सचिनची माध्यमातून पाहायला मिळते. व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच सांगतात अगदी चांगला चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी. चेंडू अगदी सुंदररित्या हाताळताना सचिन पाहायला मिळतोय. त्याचबरोबर राजेश जी शिंदे यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण थोडासा बेट झालाय परंतु इथे मात्र बॉल सीमारेषेकडे जातोय. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. प्रशांतची आपल्याला प्रमोदची पाहायला मिळते. आकाशने सुरुवात केली होती खरी परंतु तिथे मात्र नेक्स्ट चेंडूवरती त्याला राजेश शिंदे यांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करत आहोत आयोजक कमिटीच्या वतीनं. मी बाळूदादा शिल्लार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय मारुती संघाचे संघनायक त्यांच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी दिलाय. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. चेंडू इथे मात्र अगदी सकाळच्या सत्रामध्ये मयूरनं देखील चांगली एक मॅच तर पाहायला मिळाली होती
जिथे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना याने देखील चांगली मॅच जिंकून देऊन इथपर्यंत पोहोचवलं होतं आपल्या टीमला. बॅटची लिडिंग एज, चेंडू पाठीमागे जात असताना तिथे क्षेत्ररक्षक दोन्ही बंबळ होत असताना एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. जी मोठी धावसंख्या उभी केली होती त्या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी सामना एकतर्फी पाहायला मिळणार आहे. जिथे आपण पाहतोय दोन्ही संघांचा विचार केला तर अगदी सुंदर यशस्वीरित्या अगदी या कासाईदेवी चषकमध्ये आपलं नाव प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोरण्यासाठी असणारी ही मॅच आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू, फटका आहे चांगला, फटक्यामध्ये आहे वजन आणि प्रमोदच्या बॅट मधून धावा मिळतील अर्धा डझन. चांगली फलंदाजी. चला बॉल द्या. चांगली स्पर्धा सकाळी अगदी वेळेवरती स्पर्धा चालू झाली आणि या वेळेमध्ये स्पर्धा होत असताना अगदी आपण जर पाहिलं तर फायनल देखील उजेडामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खास करून आयोजक कमिटीचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. लगातारचा दुसरा प्रमोदच्या बॅट मधून आलाय षटकार. मारुती गोरे यांच्यावरती प्रतिहल्ले चढवले जात आहेत आणि या फायनल मॅच मध्ये सर या ठिकाणी गोलंदाजी दिली या संघ नायकाला. कारण की जेवढी मोठी धावसंख्या आहे त्यांना देखील माहिती आहे धावांपर्यंत पोहोचू शकणार नाहीये आणि इथे आज या गोलंदाजाला संधी मिळाली आहे. अर्थातच संघाचा खलनायक आहे, संघनायक आहे, परंतु जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु 2 षटकार आतापर्यंत त्याच्या देखील गोलंदाजीवरती ठोकलेत प्रमोदने. अजून एक तिसरा येईल का? आला रे आला, तिसरा येईल का? परंतु इथे मात्र फलंदाज काय घडतंय पाहूया. फलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर विकेटचं पतन. ओके चला फलंदाज होईल आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर लेफ्ट हँड फलंदाज ओमकार. इथे मात्र पहा चांगला फटका आहे. तिथे काय घडतंय? चांगली फलंदाजी आपण जर पाहिलं तर तिथे आज काय घडलंय? चांगला फटका अथा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि धाव संख्या झाली धाव फलकावरती 27 धावा, 28 धावा. चला टाइमपास करू नका, मॅच चालू ठेवा. जाता लॉट नाही पडले रे. पडाय बोलतो लॉट. कधी पडणार लॉट परत काय माहिती. काही क्षण बाकी आहेत, पाहूया. 1 नंबरची ट्रॉफी या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी अंबावली टीम घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि येथे मात्र चौकार आलाय. चांगली फलंदाजी ओमीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. त्या मॅच मधली मी म्हणेन हवा निघून गेली आहे. कारण की पहिली जी फलंदाजी आपण पाहिली 88 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं. हे आव्हान पार करण्यासाठी जोडी उतरली होती. आकाशने सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर विकेट आल्यानंतर अगदी शांत पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. कासादेवी चषक 2025 पर्व क्रमांक आपण पाहतोय तिसरं आणि या तिसऱ्या पर्वामध्ये या ट्रॉफीवरती आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरण्यासाठी असणारी ही मॅच. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला सौजन्य लावली आहे. रोख रुपये 21,000 कासाईदेवी क्रिकेट संघ अंधारी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 11,000 कुणाल कृष्णा शेलार युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. शेवटचा चेंडू होती ते काय करतंय? कॅच घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा धावफलकावरती धावून काढल्यात, परंतु तिथे पाहता पाहता आपण पाहतोय संघाचं धावफलक पुढे जात असताना अथा मात्र
अजून या षटकातले चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू आणि धावा झाल्यात 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्लोअर चेंडू गतीमध्ये मिश्रण केलंय. अगदी चांगला चेंडू या ठिकाणी गोलंदाज पाहिलं तर विजयची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला विजयला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर गोलंदाज आपण पाहिलं तर मारुतीला संधी मिळाली आहे. कारण की धावांचा खूप भला मोठा डोंगर होता. तिथे मात्र गोलंदाजांनी करण्यासाठी या दोन्ही गोलंदाजांना या ठिकाणी पाहायला मिळालंय. खास करून सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं संदेश माने, विकास माने हे गोलंदाजी आपण पाहिलं तर करत असताना आता मात्र या ठिकाणी दोन्ही गोलंदाजांना या ठिकाणी संधी मिळाली आहे. जिथे चांगला खेळ आपण पाहतोय. दोन्ही संघांचा प्रवास चांगला राहिलाय आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती नक्कीच या दोन्ही संघांचं नाव कोरलं जाईल. अर्थातच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आता मात्र टीम अंबावडे टीमच्या नावावरती होताना पाहायला मिळते आणि द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी रोख रुपये 11,001 रुपये अर्थातच या ठिकाणी जाबरवाडी टीमच्या नावावरती राहताना पाहायला मिळेल. खरंच चांगला खेळ आपण सर्वांनी या ठिकाणी कासाईदेवी चषक 2025 मध्ये पाहायला मिळाला. चला आयोजक कमिटी आपणास विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं. मान्यवरांना विनंती करतो की आपण देखील सर्वांनी व्यासपीठावरती या जिथे आपण इथून पुढे अभिनंदन टीम अंबावडे, कॉंग्रॅच्युलेशन जाबरवाडी टीम. दोन्ही संघांचं अभिनंदन करूया आणि कासाईदेवी चषक